यावेळेस रक्षाबंधनाचा काहीतरी खास आणि अचानकच प्लॅन ठरला. तर छानपैकी आदल्या दिवशी मी अशा मस्तपैकी लास्ट मिनिट राखी बनवून रेडी केल्या होत्या, जे पण अवेलेबल होते, जे पण माझे ब्रदर्स होते त्या सर्वांसाठी. आणि मग मी आणि अधिष्ठा निघाले माझ्या बहिणीकडे. माझा भाऊ देखील तिथेच येणार होता आणि आम्ही सगळ्या बहिणी एकत्र मिळून राखी पौर्णिमा सेलिब्रेट करायचं ठरवलं. अधिष्ठा आणि माझी ही फर्स्टच राईड होती दोघींची सोबत, तीही ऑटोने अशी. तर आम्ही मस्तपैकी छान एन्जॉय करत चाललो होतो दोघीजणी. तिथे एक DJ चालू होता, त्यामध्ये आमची अधिष्ठा ही अशी छान नाचत होती, ठेका धरलेला होता. आमच्या दोघींचं मस्त असं लाड प्यार करत करत मस्तपैकी आम्ही प्रवास एन्जॉय करत होतो. ती पण खूप भारी एन्जॉय करत होती. तिला फारच आवडतं सगळ्यांना बाय करायला. आणि त्या दिवशी एवढी ट्रॅफिक होती, मे बी बऱ्यापैकी जणांनाही माहीत असेलच कसं झालं रक्षाबंधन, आणि तोही विकेंडला आला, त्यामुळे भयंकर सगळीकडे ट्रॅफिक जाम होता. मग आम्ही पोहोचलो माझ्या ताईकडे आणि तिथे पूर्वा दीदीचं आगमन ऑलरेडी झालेलंच होतं आणि आमची अधिष्ठा मस्तपैकी अशी तिच्या गळ्यात पडून मस्त तिला आनंद देत होती. आणि नंतर मामा देखील दिसलाच आम्हाला. इतकं छान त्याच्याजवळ पण जाऊन छान त्याचे लाडप्यार करत माझी लेक अशी छानपणे आनंदी झाली होती. मग आम्ही जरा तिथेच जवळपास सिटीमध्ये गेलो, राखी घेतली. मला भूक पण लागली होती म्हणून जराशी माझी फेवरेट पाणीपुरी रगडापुरी खाल्ली. आणि नंतर माझ्या बहिणी पण आलेल्या होत्या, त्या मस्तपैकी ऑलरेडी शॉपिंगला गेलेल्याच होत्या आणि एवढं काही त्यांनी घेऊन आले होते ना. आय वॉज लाईक ओ बापरे दीदी, तू हे काय घेतलं आहेस. आणि मग आमची अधिष्ठा अशी मोका रस्ता दिसल्यामुळे मस्तपैकी छान चालत फिरत पळत चाललेली होती. येता येता आम्ही मंचुरियन आणले होते, ते छानपैकी एकत्र बसून सगळेजण खात होतो आणि मस्तपैकी आल्याचा गरमागरम चहा पीत आम्ही ताईची वाट बघत होतो, कारण तिचं ऑफिस होतं. मग तिची वाट बघता जराशे नखरे चालू होते आमच्या लेकीचे असे. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये खास आमचा मस्त असा झालेला रक्षाबंधनचा प्रोग्राम बघण्यासाठी. सो स्टे ट्यून. सी यू. बाय बाय.